Hello students, today we are going to learn maths in Maharashtra Pradnya Shodh Pariksha. Lesson number 8, variations, exercise 8. So we already completed seven examples in a previous video. Now 8 example is going on. A car running 35 km per liter requires 30 liters of petrol for the journey. If it runs 30 km per liter, how much petrol will be required for the same journey? पहा या हे एक्झाम्पल कसलं झालं, इनवर्स व्हेरिएशनचं झालं. एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी क्वांटिटी काय होणार आहे, वाढणार आहे. कार रनिंग 35 किलोमीटर, कार किती धावते आहे 35 किलोमीटर पर लिटर, रिक्वायर्स 30 लिटर म्हणजे एका लिटरमध्ये समजा जर ती कार किती धावत आहे 35, ठीक आहे, तर 35 किलोमीटर. मग आता त्यांनी काय विचारलेलं आहे पहा, 35 किलोमीटर पर लिटर रिक्वायर्स 30 लिटर ऑफ पेट्रोल. मग विचारलेलं असं आहे, डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे 30 किलोमीटर, पण मग किती लिटर पेट्रोल लागेल असं विचारलेलं आहे. म्हणजे एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी कमी होते. मग या ठिकाणी प्रोडक्ट कॉन्स्टंट राहणार आहे. मग प्रोडक्ट कोणाचं कॉन्स्टंट राहणार, 35 मल्टिप्लाइड बाय 30 इज इक्वल टू 30 मल्टिप्लाइड बाय, आता आपल्याला लिटर किती ते माहिती नाही आहे, म्हणजे एक्स कन्सिडर करूया. मग 35 मल्टिप्लाइड बाय 30 इज इक्वल टू 30 मल्टिप्लाइड बाय एक्स. आता हे 30 म्हणजे लिटर आहेत आणि हे 30 म्हणजे किलोमीटर आहेत. 35 मल्टिप्लाइड बाय 30 अपॉन 30, हे जे 30 आहेत राईट हँड साईडचे, हे लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर ते न्यू ॲज अ डिनॉमिनेटर म्हणून जातील, म्हणजे 30 आले. 30 कॅन्सल झाले तर राहिले किती 35. एक्स इज इक्वल टू 35 लिटर. पुढे 9th नंबर. इफ द लेंथ ऑफ अ रेक्टँगल 40 meter, the area is 600 square meter. If the breadth remains the same, find the length if the area is 900 square meter. आता हे दोन पद्धतीने तुम्ही सोडवू शकता एक्झाम्पल. या ठिकाणी आधी मी जशी तुम्हाला एक्झाम्पल दाखवली, म्हणजे 7 नंबर किंवा 8 नंबर म्हणजे इनवर्स प्रपोर्शन आणि डायरेक्ट प्रपोर्शन, त्याप्रमाणे सोडवू शकता. किंवा आपला साधा फॉर्म्युला जो आहे लेंथ एरियाचा, त्यानी सुद्धा सॉल्व केलं तरी हे एक्झाम्पल सॉल्व होणार आहे. म्हणजे या पद्धतीने पण दोन्ही पद्धतीने सोडवू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला साध्या पद्धतीने दाखवते पहा, ठीक आहे. आता लेंथ किती दिलेली आहे 40 दिलेली आहे, एरिया किती दिलेला आहे 600 स्क्वेअर मीटर. आपल्याला फाइंड आउट बी करायचं आहे. बीची व्हॅल्यू माहिती नाही आहे. एरिया इज इक्वल टू एल मल्टिप्लाइड बाय बी, हा आपला फॉर्म्युला झाला. मग एरिया किती आहे 600 इज इक्वल टू लेंथ 40 आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे बी ॲज इट इज. मग 600 डिवायडेड बाय 40, कारण हे 40 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, लेफ्ट हँड साईडला आल्यावर ते डिव्हिजन फॉर्ममध्ये येतील, इज इक्वल टू बी. मग आता या ठिकाणी हे 0 कॅन्सल झाले. 60 डिवायडेड बाय 4चे आन्सर आलं 15. दॅट इज व्हॅल्यू ऑफ बी इज 15. पुढे जाऊन म्हटलेलं आहे 900 स्क्वेअर मीटर जर काय एरिया असेल तर लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आणि बीची व्हॅल्यू सेम राहणार आहे असं म्हटले. मग इथे काय येणार पहा, ए इज इक्वल टू एल मल्टिप्लाइड बाय बी. परत एकदा मग ए 900 इज इक्वल टू एल फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि बीची व्हॅल्यू आता काढली ती म्हणजे 15. मग एल इज इक्वल टू 900 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 15 6 जा 90, 15 0 जा 0. आन्सर इज 60 मीटर. लास्ट एक्झाम्पल. 64 workers complete the work in 15 days. If 4 workers left the work, how many days will be required to do the same work? आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, वर्कर्स जर वाढवले तर नंबर ऑफ डेज काय होणार आहेत, कमी होणार आहेत. वर्कर्स जर कमी केले तर नंबर ऑफ डेज इन्क्रीज होणार आहेत. म्हणजे हे एक्झाम्पल झालं इनव्हर्स प्रपोर्शनचं.
आणि इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट राहतो. कोणाचा प्रोडक्ट कॉन्स्टंट 64 मल्टिप्लाइड बाय 15 इज इक्वल टू, आता 4 वर्कर्स कमी झालेत म्हणजे राहिले किती, तर 64 मायनस 4 केले म्हणजे 60 राहिले. मग काय येणार, 64 मल्टिप्लाइड बाय 15 इज इक्वल टू 60 मल्टिप्लाइड बाय एक्स, कारण डेज आपल्याला माहिती नाही आहे. 64 मल्टिप्लाइड बाय 15 इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाइड बाय 60. 64 मल्टिप्लाइड बाय 15 डिवायडेड बाय 60 या ठिकाणी हे ॲज अ डिनॉमिनेटर म्हणून आलेले आहेत, इज इक्वल टू एक्स. मग इथे 15 वन जा 15, 15 फोर जा 60 आणि मग राहिले काय 64 डिवायडेड बाय 6, 64 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू एक्स. मग इथे परत काय होईल, 4 वन जा 4, 4 वन जा 4 अँड 4 6 जा 24 म्हणजे 16 आन्सर मिळाला. एक्स इज इक्वल टू 16, दॅट मीन्स 16 days. So here we completed our lesson number 8 and exercise 8 also.